नमस्कार. काय म्हणताय? आपण आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. नवीन विषय, नवीन चर्चा, नवीन चर्चेच्या माध्यमातून नवीन असं विश्लेषण करणार आहोत आणि त्या माध्यमातून एका नवीन विषयाला मोठ्या प्रमाणात वाचा पडणार होतो. म्हणजेच त्या गोष्टीचं पूर्णपणे माहिती देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे की सध्याला आपण पाहतो की भारत हा तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो आणि हा तरुणाचा देश कोणत्या विळख्यात अडकला याच्यावरच आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. महत्त्वाचं म्हणलं की जागतिक लेव्हलवर जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात युवा राष्ट्र म्हणून भारताकडे पाहिलं जातं आणि लोकसंख्येचा विचार केला आणि युवा राष्ट्राचं जर केलं तर त्या पद्धतीनंच राष्ट्राची धोरणंसुद्धा त्या पद्धतीनं आखली गेली आणि मोठ्या प्रमाणात आपण जागतिक लेव्हलवर सांगतो युवा राष्ट्र आहे भविष्यातलं विकसित राष्ट्र आहे म्हणून मोठ्या प्रमाणात. परंतु या राष्ट्राला विळखा लागला आहे तो वेगळ्याच गोष्टीचा आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज तरुण भरकट चाललेला आहे आणि त्याच्या मागचं असणारी कारणं याच्यावरच आजच्या या भागामध्ये आपण सविस्तर अशी चर्चा करणार. महत्त्वाचं म्हणजे पाहिलं बेरोजगारी. मोठ्या प्रमाणात तरुणांची बेरोजगारी कारणीभूत आहे आणि त्या बेरोजगारीचं प्रमाणसुद्धा दरवर्षी वाढत आहे. विविध फॅकल्टीचे पास होणारे विद्यार्थी दरवर्षी वाढत आहेत आणि ते दरवर्षी त्यातली मोजक्याच विद्यार्थ्यांना नोकरी लागली जाते आणि बाकीच्या विद्यार्थी तसेच बेरोजगार राहिले जातात आणि मोठ्या प्रमाणात पैसा खर्चूनही त्यांना कुठलाही जॉब भेटत नाही आणि मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि कुटुंबातलं मोठ्या प्रमाणात केलेलं मोठ्या प्रमाणात त्याग या गोष्टीला कुठेही फळ मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी हाच मुख्य कारण आहे आणि त्याची मानसिकतासुद्धा तशाच प्रकारे तरुणांची होत चाललेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या बेरोजगारीच्याच विळख्यामुळं इतर विळख्याच्या माध्यमातून तरुण वर्ग अडकत आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं पाहिलं असेल तर आपण जर पाहिलं असेल या 2-3 दिवसापासून किंवा 4 ते 5 दिवसापासून कशाप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेंड आहे. कशा कॉकरोच जनता पार्टीचे कशाप्रकारे सदस्य वाढलेत, कशाप्रकारे त्याला मोठ्या प्रमाणात त्याच्या मागचं कारण म्हणजे बेरोजगारी आहे आणि त्याला बेरोजगारीला थोड्याशा कारणाने डिवचलेला आहे आणि त्या डिवचलेल्या बेरोजगारीचा एक उद्रेक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटला आणि त्या माध्यमातून जे फॉलोअर्स असतील किंवा लोकांची ज्या प्रकारे ते उत्सुकता आहे त्या पार्टीबद्दल किंवा त्या पार्टीबद्दल चर्चा करतात याच्यामध्ये सहभाग घेणारे लोकांची संख्यासुद्धा तितक्याच पटीनं जास्तीची आहे. त्याच्या मागं महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारी. दुसरं राष्ट्राचं धोरण एक वेगळ्याच पद्धतीनं बदलत आहे. जर आपण म्हणलं की तरुण राष्ट्र आहे, तरुण राष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी दिली पाहिजे, रोजगार निर्मिती केली पाहिजे. परंतु आज जर आपण पाहिलं असेल तर भांडवलदारीचा मोठ्या प्रमाणात उदय झालेला आहे. आपण पहिलं युद्ध आणि दुसऱ्या युद्धाच्या काही गोष्टी जर विचार केला तर त्याच्यामधले कारणंसुद्धा आपण तशाच पद्धतीनं होते आणि भांडवलशाहीचा उदय झाल्यामुळे मोजक्याच लोकांची एक मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव त्या क्षेत्रामध्ये सहभाग आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांचाच मनमानी कारभार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळं एक प्रकारे कोण नोकरी घ्यायचा, कुणाला नोकरी घ्यायचं, कुणाला काढून टाकायचं, काय करायचं आणि किती पगार द्यायची याचं पूर्णपणे कुठेही धोरण ठरलेलं नाही, कुठेही काही नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात भांडवलशाहीचा वापर करून नको त्या गोष्टीची मान्यता घेणे, नको त्या गोष्टी करणे आणि यामुळं त्यातून सुखरूपरित्या बाहेर काढणे हाच प्रकार वाढलेला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात तिथलं धोरणसुद्धा तितकंच कारणीभूत आहे आणि भांडवलशाहीसुद्धा कारणीभूत आहे. भांडवलशाहीचा दुसरा एक प्रकार म्हणलं तर मोठ्या प्रमाणात आजही विविध क्षेत्रामध्ये जो काही लोकांच्या बुद्धीला चालना देऊन मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित करून काही गोष्टी करायचे म्हणलं तर त्यांना भांडवलसुद्धा कमतरता आहे आणि अशा लोकांना भांडवल पुरवताना सुद्धा बँकिंग असेल किंवा इतर क्षेत्रातून जे सहकार्य पाहिजे ते सहकार्यसुद्धा मोठ्या प्रमाणात भेटलं जात नाही आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक प्रकारे त्या तरुणांची मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. ही झालं आपण पहिलं पाहिलं की बेरोजगारी असेल, त्यानंतर भांडवलशाही असेल किंवा धोरण. तिसरं म्हणजे की मोठ्या प्रमाणात आजही ग्रामीण भागातून पाहिलं असेल तर शेती हे मूळ आहे आणि एकूण आपल्या क्षेत्राचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात शेतीवर आधारित असणाऱ्याची लोकसंख्या जास्त आहे. कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात मुख्य गृहीत धरलं. परंतु आजही शासनाचे धोरणं हे शेतीशी निगडीत नाहीत आणि शेतीचा विकास करण्यासाठी निगडीत नाहीत. त्यामुळं आवश्यक तो भावही भेटला जात नाहीत. ते तर आहेच आहे, परंतु त्या प्रकारे सन्मानाने वागणूकसुद्धा आज शेतीवर भेटली नाही. त्यामुळं तरुणाकडे शेतीकडे वळण्याचा कल मोठ्या प्रमाणात कमी
कमी झालेला आहे आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की शेतीमध्ये एखादा तरुण उतरला तर त्याला हवं तसं सहकार्य शासनाच्या मार्फत किंवा विविध योजनेच्या मार्फत मोठ्या प्रमाणात मदत आणि सहकार्य करण्याचा आजही शासनाचं धोरण मोठ्या प्रमाणात कमी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दलाल आणि इतर गोष्टींचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे आणि त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात युवा राष्ट्र वेगळ्या दृष्टिकोनातून जात आहे. त्यानंतरचं आपण पाहिलं असेल तर घोटाळे आणि इतर आणि राष्ट्राचं शैक्षणिक धोरण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जर विचार केला तर शासनाचे जे शिक्षणाविषयी असणारा जो कल आहे आणि त्याचं धोरण आहे ते धोरण सतत बदलत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात CBSE पॅटर्न असेल किंवा खाजगीकरण असेल किंवा त्या खाजगीकरणाच्या माध्यमातून इंग्लिश स्कूल आणि इतर माध्यमाचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात नको तिथं मान्यता दिली जाते आणि मोठ्या प्रमाणात दुकान उघडल्यासारखे शाळा उघडल्या जातात आणि त्याच्यावर कुठेही कसल्याही प्रकारचं त्याच्यावर नियंत्रण नाही आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सुद्धा भांडवलशाहीचा मोठ्या प्रमाणात म्हणजे शिक्षणाचं बाजारीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा ध्येयधोरणं योग्य नसल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात कल हा वेगळ्या पद्धतीनं वाढत चाललेला आहे. आपण आता टप्प्याटप्प्यानं पाहिलं असेल बेरोजगारीचे मुख्य कारणं किंवा बेरोजगारी असेल किंवा शिक्षण धोरण असेल तिथलं राष्ट्रीय धोरण असेल किंवा तरुणाकडे पाहणं. पुन्हा महत्त्वाचं म्हणजे की बेरोजगारी असल्यामुळे आणि व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वाढलेली आहे. याच्यामध्ये गृहमंत्रालय किंवा इतर जी की ही करायची ती त्या पद्धतीने केली जात नाही. आधी ग्रामीण भागात गुटखा असेल, दारू असेल किंवा ड्रग्स असेल या प्रकारचं मोकाट असं मोठ्या प्रमाणात वावर चाललेला आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या तरुणाचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथली असणारी स्थानिक परिस्थिती आणि त्याच्यावर असलेलं नियंत्रण हे सुद्धा कारणीभूत आहे आणि त्यामुळं रोज किराणा दुकानात मिळेल अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात नको त्या गोष्टी भेटत आहेत आणि त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात ही आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल की भांडवल आणि भांडवलाचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात सावकारकी आणि इतर पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात मुस्कटदाबी तरुणांची मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाला चुकीच्या मार्गाने आणि झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गामध्ये अनेक तरुण भरकटले जात आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा वापर. आता महत्त्वाचा म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचा जर घातक तर महत्त्वाचा म्हणजे की सोशल मीडिया. सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापर आणि इतर गोष्टी आणि त्याच्यावर असणाऱ्या विविध गेम असतील किंवा इतर चुकीच्या घटना असतील त्या माध्यमातून तरुणांना भरकटण्यासाठी केलेला प्रयत्न आणि त्या माध्यमातून अनेक तरुणसुद्धा आज या माध्यमातून भरकटले आहेत आणि मोठ्या प्रमाणात क्रीडांगणावर जाण्याऐवजी मोठ्या प्रमाणात लोक मोबाईलवर अवलंबून आहेत आणि मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण हा मोबाईलचा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आणि गेमिंग म्हणलं तर आपण पाहिलं असेल IPL इतर याच्यामधून मोठ्या प्रमाणात वेळेचा दुरुपयोग केला जातो आणि त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुणाला योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी केल्या जात नाहीत आणि त्यामार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणात आता महत्त्वाचं म्हणजे की बेरोजगार तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी करण्यात येणाऱ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये शासनसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी पडत आहे. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या योजना असतील, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असेल, इतर योजना असतील किंवा तरुणांना उद्योगामध्ये ही करण्यासाठी योजना असतील, परंतु त्या योजनेच्या मोठ्या प्रमाणात जर फायदा बी घेतला तरी अडचणी भविष्यात मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या आहेत. अनेक वेळा ते वेळेवर हप्ते भेटले जात नाहीत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आत्ता सध्याला पाहिलं असेल पेट्रोल, डिझेल आणि CNGचे कमतरता आहे. त्यामुळे अनेक लोकांनी चारचाकी गाड्या घेतलेल्या आहेत. त्या गाडीचा हप्ता भरणंसुद्धा कठीण झालेला आहे आणि त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग वेगवेगळ्या पद्धतीने भरकट आहे. म्हणजे की त्याला एक प्रकारे जो मदतीचा हात आणि त्याच्या पाठीवर आधार देणं गरजेचं आहे. तो आधार देण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहे आणि या युवाला आधार न भेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय युवा मोठ्या प्रमाणात भरकटत चालला आहे का? हेच आजच्या या भागामधून आपल्याला सांगायचं आहे. त्या माध्यमातून एकच विनंती आहे की तरुण राष्ट्र आहे त्याप्रमाणे तरुणांना रोजगार, विविध संधी आणि अ, विकासाच्या गोष्टीमध्ये आणणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून जर आणलं तरच हे तरुण राष्ट्र विकसित राष्ट्र होईल आणि एक भांडवलशाहीला थोडासा विरोध केला आणि सर्वसमावेशक विकास जर केला तर निश्चितपणे तरुणसुद्धा कुठेही कमी नाही. आज जर पाहिलं असेल शैक्षणिक गुणवत्ता असेल किंवा विविध माध्यमातून जर आपण तंत्रज्ञान आणि इतर गोष्टीमध्ये जर विचार केला तर आज तरुण कुठेही कमी नाही. त्यामुळे या तरुणाला योग्य दिशेवर योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण विकासाच्या मार्गावर नेणे महत्त्वाची गरज आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे
समाज माध्यम म्हणून आपण सगळे करता सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे, आमचा आजचा भाग कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या सूचना कळू द्या. एकच आहे की युवा राष्ट्र आहे, हे विकसित राष्ट्र व्हावं, हे युवा राष्ट्र देशाला वेगळी दिशा देणारं असावं हीच महत्त्वाचं आहे. जा की या व्यसनी आणि इतर या ज्या चक्रव्यूहात अडकलेला युवक बाहेर काढायचा असेल तर आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काय सूचना असतील तर निश्चित कळवा. धन्यवाद.